नमस्कार. रंगा येयोच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. वेगवेगळे कलाकार आपल्याला भेटून गेलेले आहेत. त्यामध्ये चित्रकार आहेत, शिल्पकार आहेत, नृत्यांगना आहेत, नृत्यावर वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या विदुषी आहेत. आपण अशाच एका विदुषीला भेटायला आज मुंबईतल्या त्यांच्या स्टुडिओमध्ये आलेलो आहोत. त्यांचं नाव आहे शुभदा वराडकर. शुभदाताई, तुमचं स्वागत रंगा येईओमध्ये. आणि कसं आहे की रंगा येईओचा प्रवास तुम्ही पाहत आलेले आहात. महाराष्ट्रातच नव्हे तर यूट्यूबवरून सुद्धा सबंध जगभर आपला हा कार्यक्रम प्रसारित होतो आणि लोक आवर्जून पाहतातही. उद्देश असा आहे की तुम्ही तुमचं एक वेगळं काम करत असता आणि या कामामध्ये काही एक साधना असते, तपस्या असते. त्यातून नव्या पिढीला काही मार्गदर्शन मिळावं हा उद्देश आहे. तर तुमच्याशी संवाद साधण्यापूर्वी मला फक्त आठवतं आहे की तुम्ही MA केलं मध्ये. MA कोणत्या विषयात केलं होतं? प्रमोदजी, खूप खूप धन्यवाद. आपण इथे आलात आणि पहिलाच प्रश्न आपण इतका छान विचारला आहे अभ्यासाबद्दल विचारला. तर MA मी अर्थशास्त्र या विषयात केले, म्हणजे इकॉनॉमिक्स. बरं, कारण हल्ली अर्थशास्त्र म्हटलं की कळेलच असं नाही म्हणून. तर ह्या इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही केलं, अर्थशास्त्रामध्ये केलं. हे अर्थशास्त्र सांभाळता सांभाळता तुम्हाला तिकडे प्रगती करायच्या ऐवजी तुम्ही नृत्याकडे कशा वळला? खरं सांगायचं तर प्रमोदजी, मी अर्थशास्त्रात MA केलं, पण माझं अर्थशास्त्र काही चांगलं नाही आहे तेवढं. म्हणजे अभ्यास म्हणून ठीक होतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात मला अर्थशास्त्र कधी जमलं नाही. पण कला मात्र जमत होती आणि कलेकडेच माझा ओढा होता. आणि MA करणं म्हणजे माझ्या घरात तशी आम्हाला नृत्याची परंपरा नाही आहे. आमच्या घरात अभ्यासाला जास्त महत्त्व, खूप महत्त्व होतं. म्हणजे अभ्यास केला तर तुला बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करता येतील. इनफॅक्ट लहानपणापासनं माझ्या घरात माझे काका, माझे वडील, एक काका वकील, एक डॉक्टर, एक कलेक्टर, असं सगळं घरात अभ्यासाचंच वातावरण होतं. माझा भाऊ पण इंजिनियर झाला. त्यामुळे अभ्यास तर करायला हवाच, त्याला काही पर्याय नाहीच आहे. पण नृत्य माझ्यासोबत सतत होतं लहानपणापासून. कधीही वाटलं नाही की मी फक्त नृत्य करेन किंवा नृत्यांगना होईन. त्यामुळे मला अभ्यास करावाच लागला. आणि मी अर्थशास्त्र घेऊन MA झाले. खरं तर मी 10वीची परीक्षा दिली तेव्हा मला नृत्याचा वर्ग जॉईन करायचा होता, पण माझ्या घरून सांगितलं की ठीक आहे, नृत्य तुला जर डिस्टिंक्शन मिळालं तर तू नृत्याचा क्लास जॉईन कर. अट होती म्हणजे? हा, अट होती. मग ते माझं बक्षीस होतं. म्हणजे चांगले मार्क मिळाले तर तुला क्लास जॉईन करता येईल. पण त्यांनी विरोध केला नाही कधी माझ्या नृत्याला. म्हणजे तुम्ही प्रावीण्य मिळवा, मग कुठच्याही गोष्टीत असेल आणि मग पुढे जा. पण मग पहिल्यांदा तुमच्या गुरु कोण होते? म्हणजे सुरुवातीला खरं तर तेव्हा आम्हाला माहीत पण नव्हतं शास्त्रीय नृत्य म्हणजे काय. तर माझ्या शेजारी एक तमिळ महिला होत्या. त्या पण म्हणजे BRCमध्ये आम्ही राहत होतो, अणुशक्तीनगरमध्ये. तर त्या स्वतः सायंटिस्ट होत्या, पण त्या लहानपणी नृत्य शिकलेल्या. तर आमच्या बिल्डिंगचा कुठला कार्यक्रम असला तर त्या मला थोडंसं मार्गदर्शन करायच्या. त्यामुळे मला कळलं की ही एक नृत्यशैली आहे. आणि तेव्हाच मला वाटलं की ह्या नृत्यशैलीचा क्लास आपण जॉईन करावा. भरतनाट्यम होती तेव्हा, भरतनाट्यम. आणि दुसरी कुठली नृत्यशैली आहे हे मला माहीत पण नव्हतं. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे गुगल आणि काही नव्हतं, त्यामुळे आमचं ज्ञान जे आजूबाजूला तेवढ्या सीमित होतं. तर मग 10वी झाल्यावर मी नृत्याचा वर्ग जॉईन केला. तो भरतनाट्यमचा होता आणि ते माझे गुरु होते, गुरु श्री मणी. कला सदन या संस्थेतर्फे ते अणुशक्तीनगरमध्ये नृत्याचे वर्ग घेत होते. आणि मग त्यांच्याकडे मी भरतनाट्यम नृत्य शिकायला सुरुवात केली. म्हणजे मुळात कसं होतं शिवदाताई की आपण कुठच्या वातावरणात वाढतो, आपल्याला गुरु कोण मिळतो. घरातले आई वडील तर पहिले गुरु असतात, त्यानंतर शाळा आणि नंतर मग तुम्हाला तुमच्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवून देणारे असे एक वेगळे गुरु असतात. तर त्यांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे कदाचित आपण वेगवेगळ्या दृष्टीने विचार करतो. पण मग तुम्ही भरतनाट्यमकडून ओडिसीकडे कशा? हां, आता काय झालं, भरतनाट्यम नृत्य तर मी शिकत होते, पण घरी
कोणाला माहीतच नाही की मी तिथे काय करते. म्हणजे माझे वडील मला रोज क्लासला सोडायला यायचे आणि ते बाहेर थांबायचे. त्यांना माहीत नाही मी आत काय करते. त्यांना वाटायचं चांगला एक्सरसाइज होतं आहे. नृत्य म्हणजे काय कोणाला माहीत नव्हतं. पण माझ्या गुरुजींना जाणवलं की काहीतरी आहे या मुलीमध्ये. तर आमच्या क्लासचा एक कार्यक्रम होता, तर त्यांनी मला त्याच्यात प्रमुख एक रोल दिला, पार्वतीचा, शिवपार्वती बॅलेमध्ये. आणि मी घरच्यांना सांगितलं की मी पार्वतीचा रोल करते आणि तेव्हा खूप त्याचं कौतुक झालं आणि ते प्रथम तो कार्यक्रम बघायला आले. आणि प्रमोदजी तुम्हाला सांगते, त्यावेळेस माझ्या घरच्यांनी प्रथम मला नृत्य करताना बघितलं. म्हणजे आईचं प्रोत्साहन होतंच, आईला खूप आवड होती कलेची, पण ठीक आहे करते आहे काहीतरी. आणि मग त्यांना ते बघून इतका आनंद झाला की काहीतरी चांगलं करते असं जाणवलं त्यांना. त्याच्यानंतर मग गुरुजी पण 1-2 वर्षांनी घरी आले. ते म्हणाले ही खूप चांगलं करते आहे, तर हिचं आपण अरंगेत्रम करूया. तर माझ्या घरच्यांना तर तेव्हा अरंगेत्रम या शब्दाचा अर्थही माहीत नव्हता. त्यांना एक्सप्लेन करावं लागलं की अरंगेत्रम म्हणजे काय, की तुमचं ट्रेनिंग झालं चांगलं आणि तुम्ही एका पर्टिक्युलर लेवलला आल्यानंतर तुम्ही प्रेक्षकांसमोर नृत्य करू शकता, असं म्हणून गुरुजीने माझं अरंगेत्रम म्हणजे गुरुची परवानगी आहे आता यानंतर, असा तो अरंगेत्रमचा अर्थ. तर गुरुजींच्या आशीर्वादाने आणि माझ्या घरच्यांनी खूप उत्साहाने कौतुकाने तो माझा कार्यक्रम केला. जरी त्यांना म्हणजे कळत नव्हतं त्यातलं काहीतरी, आमच्या घरातलं वातावरण खूप डेमोक्रेटिक होतं. म्हणजे मुलगी म्हणून हे करू नको ते करू नको असं काहीच नव्हतं. कारण आमच्या घरात मी अनेक वर्षांनी मुलगी झालेली, जवळजवळ 25 वर्षांनी घरात मुलगी झालेली, त्यामुळे माझे जरा जास्तच लाड जास्त. आणि ते कौतुक खूप त्यांनी केलं आणि छान मोठा कार्यक्रम केला. माझ्या गुरुजींनाही त्याचं खूप कौतुक वाटलं. त्या कार्यक्रमानंतर गुरुजींच्या प्रोत्साहनाने मी त्यांच्या वर्गात शिकवायला पण जात होते त्यांच्यासोबत. अरे वा. आणि मला तेव्हा जाणवत होतं की शिकवताना छान मी शिकत पण होते नृत्याची थिअरी. आणखीन माझ्या गुरुजींची मुलगी गुरु केलुचरण महापात्रा यांच्या NCPA मधल्या वर्कशॉपला गेली आणि ती प्रॅक्टिस करताना मी बघितलं, मला ते आवडलं. आणि त्याच सुमारास गुरुजींचं नृत्य दूरदर्शनवर मी बघितलं. तर दूरदर्शनचे खरंच आभार की मी दूरदर्शनवर गुरुजींचं नृत्य बघितलं आणि मला वाटलं की हे मला शिकायचंच आहे. अरे वा. पण आता कसं करणार. मग मी माझ्या भरतनाट्यमच्या गुरुजींना विचारलं की मला असं असं शिकायचं आहे, काय करू. आणि गुरुजी आमचे खूप खूप मोठं मन होतं त्यांचं. ते अगदी देव माणूस होते गुरुमणी. तर ते मला म्हणाले, अहो तू जा ना शिकायला. शुभदा तशी ऑलराऊंडर, बरेच खेळ पण खेळायची, क्रिकेटपासून बॅडमिंटनपर्यंत. पण तिची आवड नृत्याकडे जास्त होती. आणि आमच्या घरात नृत्य कोणाला काही माहीत नव्हतं, सगळे स्पोर्ट्समन होते. पण एक वातावरण चांगलं होतं की तिला जे आवडेल ते करू द्यायचं. आमच्या आईवडिलांनी दोघांनी मुलांना जे आवडेल ते करू द्यायचं हा हे होता. त्यामुळे तिने नृत्य निवडलं, पण अभ्यास तर करायला पाहिजे. पण ती जिद्दी होती. व्यक्ती म्हणून तर ती अतिशय प्रेमळ आणि फारच छान आहे. म्हणजे आमचं नातं असं कधी वहिनी आणि ह्याचं नणन असं कधी राहिलं नाही. आम्ही मैत्रिणी म्हणूनच राहतो. तुम्हाला ती विधा आवडणं आणि त्या विधेमध्ये पुन्हा प्रावीण्य मिळणं याच्यासाठी किती वर्ष काढली? हो, खूप मेहनत करावी लागली. म्हणजे मी गुरुजींकडे गेले तर मी भरतनाट्यम नृत्य शिकत होते, प्रोग्राम करत होते भरतनाट्यमचे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची माझी बॉडी लँग्वेज होते, शारीरिक भाषा. बरोबर आहे. आणि आमचं जे भरतनाट्यमची जी भाषा आहे ती जास्त अँग्युलर आहे, भौमितिक अशी, ती सरळ रेषेमध्ये जाणारी भाषा. तर ओडिसीमध्ये खूप वर्तुळाकार अशी लयबद्ध, त्याला एक करेक्ट. तर तसं होतं. त्यामुळे
ओडिसी सुरुवातीला मला अनेक गोष्टी ज्या भरतनाट्यममध्ये मी करत होते त्या मला अनलर्न कराव्या लागल्या बरं. आणि त्याच्यावर मात करावी लागली. काही ठिकाणी अत्यंत सोपं होतं कारण पूर्ण फुटवर्क म्हणा, पदन्यास यांची तयारी होती, तालाची माहिती होती. आणि सुरुवातीला जेव्हा मी भरतनाट्यम शिकायला लागले तेव्हा घरात काहीच कलेचा काहीच तसा वारसा वारसा नव्हता, त्यामुळे मला तिहाई काय हेही माहीत नव्हतं. पण ओडिसीला मात्र सुरुवात केली तेव्हा मला थोडी बहुत माहिती होती या सर्व गोष्टींची. पण वेगळ्या प्रकारची पदन्यास, वेगळ्या प्रकारचे बॉडी मूवमेंट ह्या मला शिकाव्या लागल्या आणि ते एक चॅलेंज होतं. आणि सुरुवात एक शरीराला एक मिळालेलं वळण बदलायचं आणि दुसरं घ्यायचं, म्हणजे जी गोष्ट इथे करायची ती तिथे नाही करायची, अशा अनेक गोष्टी होत्या. म्हणजे सर्वात सोपं म्हणजे आमचं भरतनाट्यममधली जी चालण्याची पद्धत होती ती ओडिसीमध्ये नाही. बरं. तर अशा अनेक गोष्टी मला ॲडॉप्ट कराव्या लागल्या आणि काही काळ मी या दोन्ही नृत्यशैली करायचे. म्हणजे कार्यक्रमही मी भरतनाट्यममध्ये करायचे आणि ओडिसीमध्ये पण. आणखीन मग मला जाणवलं एका क्षणी की कुठेतरी मी दोन्ही शैल्या मिक्स करते आहे. स्पेशली आपण जेव्हा सादरीकरण करतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे प्रमोदजी, तुम्ही पण एक कलाकार आहात, तर एकदा रंगमंचावर आपण गेलो की एक उत्स्फूर्तता असते. तर त्या उत्स्फूर्ततेमध्ये कधी कधी मला असं जाणवत होतं की कुठेतरी भरतनाट्यम आणि ओडिसी यांचं मी मिश्रण करते आहे. आणि मग थोड्या काळाने मला ठरवावं लागलं, म्हणजे हे माझं स्वतःचंच मी माझ्यावर बंधन घातलं की नाही, आता मला यातली एकच नृत्यशैली आवडतात दोन्ही, पण तो कठीण निर्णय होता. पण मग मी ही नृत्यशैली स्वीकारली. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मग पुन्हा येऊया. पाहत राहा रंगा येऊ. पुन्हा एकदा रंगा येऊ मध्ये आपलं स्वागत. आपण गप्पा मारतोय ओडिसी नृत्यांगना शुभदा वराडकर यांच्याशी. शुभदाताई, आपण हा प्रवास समजून घेत असताना तुम्ही ज्या पद्धतीने दोन्ही नृत्यशैलींचा अभ्यास करून त्यातली एक शैली स्वीकारलीत, पण ही स्वीकारल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जी काही प्रगती केलीत त्याला कुठेतरी आणखीन एक वेगळं व्यासपीठ मिळावं असं तुम्हाला वाटलं? हो, कारण ह्या ज्या आपल्या कला आहेत, पारंपरिक कला खास करून, या केवळ मनोरंजनासाठी नाही आहेत. आपल्या शास्त्रीय नृत्यशैलींचं उद्देश हा केवळ मनोरंजन नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळी अनुभूती मिळावी किंवा काही संदेश समाजापर्यंत न्यावा, या उद्देशानेच आपल्या या कला विकसित झाल्या. त्यामुळे मला असं नेहमी वाटत होतं की काहीतरी आपण असं करावं ज्यायोगे या कलांचं संवर्धन आपण करावं. आणि म्हणून मग मी विचार केला की काहीतरी वेगळं करावं. बरं. पण वेगळं म्हणजे काय करायला सुरुवात केली नेमकी? सुरुवातीला आम्ही खूप सुंदर सुंदर नृत्य नाटिका करायचो. गीत गोविंद आहे, शिवपार्वती, या अनेक विषयांवर मी नृत्य नाटिका केल्या. म्हणजे ते केवळ नृत्यच जास्त होतं. नृत्य नाटिका म्हटलं तरी त्याच्यात तसं नाट्य नव्हतं जसं प्रमोदजी तुम्ही करतात, त्या प्रकारचं नाट्य नव्हतं. त्याच्यानंतर मी विचार केला की काहीतरी संदेशात्मक करावं, म्हणून मग मी स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आणि त्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित कार्यक्रम केला. मी श्री रामकृष्ण मिशनचे जे प्रमुख महाराज होते स्वामीजी, त्यांना भेटायला गेले आणि त्यांना सांगितलं असं असं आम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित. तर ते म्हणाले की स्वामीजी आणि डांस ये कैसे होगा, अभी हम तो ये सब नहीं करते हैं. तर मला अत्यंत वाईट वाटलं. तरी मी म्हटलं बघूया. तर तिथल्या एक दीदी आहेत, त्या म्हणाल्या आपण परत भेटूया स्वामीजींना. तर मी त्यांना पूर्ण सिनॉप्सिस लिहिला आणि सांगितलं की स्वामीजींनी स्वतः लिहिलेली काव्य आहेत काही, ती काव्यही मी घेणार आहे त्याच्यात आणि त्याच्यावर आम्ही नृत्य करणार आहोत. आणि तर त्यांनी रिलक्टंटली म्हणाले ठीक आहे
करो लेकिन हम हेल्प तो कैसे कर नहीं सकते. ठीक आहे हेल्प नाही केली हां, तर बघायला तरी येते. बघायला तरी या. आणि तर ते म्हणाल ठीक आहे. आणि जेव्हा मी हा सादर केला पहिल्यांदा हा कार्यक्रम वीर सावरकर ऑडिटोरियममध्ये, पूर्ण पहिला रो रामकृष्ण मिशनचे सगळे प्रमुख महाराज बसलेले, कलकत्त्याहून सेक्रेटरी रामकृष्ण मिशनचे आलेले. बापरे. आणि प्रथमच असं झालं प्रमोदजी की मला कापरं भरलं की त्यांच्यासमोर स्वामीजींच्या बरोबर. आयुष्याचा विषय त्यांच्यासमोर सादर करायचं. खूप टेन्शन आलेलं. पण तो कार्यक्रम झाल्यावर ज्या महाराजांनी तिथल्या प्रमुख स्वामीजींनी आम्हाला नाही म्हटलेलं, ते स्वामीजी स्वतः रंगमंचावर आले आणि म्हणाले की त्याचं नाव होतं जर्नी टू डिव्हिनिटी. तर ते मला म्हणाले आय कुड सी डिव्हिनिटी ऑल ओव्हर. वा. आणि त्यांना इतका आवडला की नंतर मग त्यांनीच आमचा कार्यक्रम कलकत्त्याला बेलूर तर्फे ठेवला, शारदा मठमध्ये ठेवला आणि त्यांनी आम्हाला मग त्याच्यानंतर अनेक कार्यक्रम दिले. वा वा. तर पण हेच मला महत्त्वाचं की ज्याला विरोध होतो त्याच्यावर तुम्ही मात केली, ते करून दाखवलं. आणि नुसतं करून दाखवलं नाही तर जगभर त्याचा प्रवासही झाला. तर हे तुमचा जो संशोधन करण्याची जी वृत्ती आहे त्याच्यामध्ये आत जाऊन तो सखोल अभ्यास करायचा आणि मग ते सादर करायचं, कदाचित त्याच्यामुळेच ते यश त्यावेळेला मिळालेलं आहे. असू शकेल. खरंच माझ्या गुरुजींचा आशीर्वाद, कारण नेहमी मी म्हणते की आम्ही जे काय करतो ते गुरुजींनी दिलेलंच आहे. बरोबर. तर ते घडलं हातातनं. जसं आपण त्याच्यानंतर अजून प्रयोग तुम्हाला माहीतच आहे की मला तेव्हा वाटलं की आता आपण नाट्याचा पण, कारण भरतमुनी तर नाट्यशास्त्रामध्ये नृत्य, संगीत आणि नाट्य तिन्ही लिहिलेलं आहे. तर आपण तिन्ही घेऊन का नाही काही करू. तर मग रवींद्रनाथ टागोरांची 150 वर्षाची जयंती चालू होती सगळीकडे. आणि मग आम्ही भारत सरकारतर्फे आपण तो कार्यक्रम केला चित्रांगदा, ज्याच्यामध्ये मी खरं नाट्य घेतलं. आणि तेव्हा मला काय वाटलं की आपण महाराष्ट्राचं अत्यंत आवडतं कलाक्षेत्र म्हणजे नाटक. हो खरंच. अगदी. आणि बंगालचं रवींद्र संगीत आणि रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं ते चित्रांगदा हे महान काव्य, त्या तिघांचा एकत्रितपणे आपण मिलाप करूया. आणि म्हणून मी महाराष्ट्राचं नाटक केलं. त्याच्यात तुम्ही तर इतकं सुंदर काम केलेलं. गंगाराम गवाणकरांनी ते अत्यंत उत्कृष्ट नाटक लिहिलेलं. माझं नाव सांगण्या अगोदर तुझं हे कोवळं वय आणि अशा कोवळ्या वयात त्या निबिड आणण्यात शिकारीसाठी येण्याचं धाडस केलंस, त्याबद्दल तुझं अभिनंदन. त्यानंतर त्याच्याशी काय बोलली? काहीच बोलले नाही. ते दिव्य रूप पाहून मी स्तिमित झाले. ज्याच्या शौर्याची बालपणापासून पूजा केली होती, तो साक्षात धनुर्धर अर्जुन समोर पाहून प्रथमच पुरुषी वेशातली माझ्यातली स्त्री जागी झाली. चित्रांगदे, ती माझीच किमया आहे. म्हणजे स्त्रीला स्त्री आणि पुरुषाला पुरुष घडवून आणण्याची किमया मी योग्य मुहूर्त बघूनच करत असतो. चित्रांगदे, अर्जुनाला तू माझा पार्थ असं म्हणवतेस, मग तू तुझ्या इतक्या समीपासूनही त्याच्याशी काहीच संभाषण केलं नाहीस तू? नाही ना देवा. याच गोष्टीसाठी रात्रभर मी स्वतःचा धिक्कार केला. डोळ्याला डोळा लागला नाही. क्षणोक्षणी तीच मूर्ती डोळ्यापुढे. तो एक वेगळा अनुभव होता. आम्हालाही अनुभव होताच, कारण मीही कसं नृत्यनाट्यातून कामं केलेली होती, पण हे नृत्यनाट्य आपण वेगळ्या पद्धतीने करत होतो. त्यामुळे प्रेक्षकांच्या समोर केवळ नृत्य न जाता नाटकही जात होतं, संगीतही जात होतं आणि त्याचा एक वेगळा कुलास तयार झाला होता. खरंच.
कारण मला नेहमी वाटायचं की जर संगीत नाटक होतं महाराष्ट्रात तर त्याच धर्तीवर आपण नृत्य नाटक का करूया? बरोबर. पण लोकांना त्याचा म्हणजे कौतुकही वाटलं होतं. हो हो. छान त्याच्यामध्ये काही आठवणी आहेत त्या संबंध याच्या. त्याच्याबद्दल तुम्हाला दुसरं कोणी काही येऊन सांगितलं होतं हे आपण करताय ते काय आहे आणि कशा पद्धतीने तुमचा निर्मिती झालेली आहे याबद्दल कोण काय बोललं? हो हो, खूपच. म्हणजे आता मराठी प्रेक्षकांना तर ते आवडलं कारण त्याच्यात नाटक आणि तुमच्यासारखे मोठे मोठे कलाकार होते. अमोल बावडेकर होता, हो. तुम्ही होतात, गिरीश ओक होते. तर त्यामुळे मराठी प्रेक्षकांना तर ते आवडलं. पण मला सर्वात आनंद झाला जेव्हा बंगाली लोक येऊन मला सांगायला लागली. म्हणजे माझी एक विद्यार्थिनी आहे, तिचे आईवडील तर रवींद्र संगीत, रवींद्र भारती विद्यापीठात शिकलेले आहेत. हां हां हां. तर त्यांनी जेव्हा येऊन कौतुक केलं तेव्हा मला वाटलं की हा प्रयोग, आणि रवींद्रनाथ टागोर स्वतः असे होते की त्यांनी अनेक नवीन नवीन प्रयोग केले. नवनिर्मितीला त्यांनी कधी विरोध केला विरोध नाही. नव्हताच. त्यामुळे त्यांचं काव्य घेऊन नवनिर्मिती केली ते ह्या काही बंगाली लोकांनाही आवडलं. तशाच अजून काही तुम्ही नाट्यकृती केलेल्या आहेत. हो, म्हणजे माझ्यात तो थोडासा वेडेपणा आहे जो कलाकाराला असतो. तो जर वेडेपणा नसता तर तुम्ही अशा पद्धतीचे कार्यक्रम केलेच नसतेत ना. खरंच. आणि तो वेडेपणा जपणारेच कलावंत पुढे जात असतात असं मला वाटतं. मग कुठच्या आता तुम्हाला सांगू, मी कनुप्रिया, जेव्हा कनुप्रिया हे काव्य मी वाचलं तेव्हा म्हणजे मी इतकी भारले गेले की म्हणजे त्याच्यात म्हणजे सगळे तो नवरसाने भरलेला जणू मेघच आहे. आणखीन इतकं सुंदर काव्य आणि त्याच्यात सगळी राधेचं एक वेगळ्याच प्रकारचं व्यक्तिमत्व दिसत होतं. बरोबर. जिथे ती कृष्णाला विचारते की हे युद्धातनं तुला काय मिळालं, तर अशी ती राधा सादर करायची मला खूप इच्छा होती. पण कशी करणार, आणि ते काव्य मुक्त छंदात होतं. आणखीन आणि धर्मवीर भारतींचं काव्य मी पुष्पाजींना जाऊन भेटले, पुष्पा भारतींना. तर मग त्या मला म्हणाल्या अच्छा करोगे. मग त्यांनी, आता मी तुम्हाला सांगते, त्यांनी मला 1-2 काव्याच्या ओळी दिल्या. आणि कोणाचं काव्य ते, हरिवंशराव बच्चनजींचं त्यांचं काव्य दिलं आणि सांगितलं अच्छा इसपे कुछ आप कर सकते हो. तर म्हटलं हाँ मैं सोचते, नहीं अभी बताओ थोडा कुछ. म्हणजे ती परीक्षा होती हा, तुमची? म्हणजे तो काय, ह्याच्यावर तू काय ॲक्शन करणार. तर त्यांना मी थोडंसं करून दाखवलं. मग त्या म्हणाल्या ठीक आहे बढिया. आणि मग त्यांनी मला, कारण त्यांची मला परमिशन घ्यावी लागली, मग त्यांनी मला परमिशन दिली आणि मग मी ते कनुप्रिया केलं. आपले शिवदास घोडके आहेत NSDचे आणि ते उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक आहेत. तर त्यांनी त्याच्यात थिएट्रिकल एलिमेंट मला घ्यायचं होतं. त्याच्यामध्ये मला लेवल्सचा वापर करायचा. आणि तो कनुप्रिया हा मोनोलॉग आहे. तर तो राधेचा मोनोलॉग करताना मला तिथे कृष्ण नको होता, म्हणजे कृष्णाचा आभास हवा होता. तो सर्वत्र व्यापून आहे. बरोबर. त्यामुळे मग मी तो सोलो केला पूर्ण. आणि त्यातली काव्य मी स्वतः स्टेजवर. अच्छा, गायचात तुम्ही? गायचे नाही, गाणं तेवढं मला येत नाही. नृत्य करायचे आणि मग ते काव्य मी स्वतः नरेट करायचे. वा. कनेक्शन पूर्ण ते स्वतः तो त्या प्रकारचा वाचिक अभिनय केला मी त्याच्यात. कौन है जिसकी आत्मा को तुमने फूल की तरह खोल दिया है? मला असं म्हणायचं की या नृत्यनाट्यांच्या पलीकडे जाऊन या ओडिसी नृत्य शैलीकडे तुम्ही कसं बघता? ओडिसी नृत्यशैली म्हणजे जेव्हा मी ओडिसी नृत्य शिकायला सुरुवात केली तेव्हा मला वाटलेलं की सोपं आहे बघून, हे तर मला पटकन येईल. कारण मला वाटत होतं मी एवढे भरतनाट्यम शिकले आहे, इतके कार्यक्रम करते आहे. पण जेव्हा मी शिकायला लागले तेव्हा मला जाणवलं की जी सहजता दिसते ती सहजता यायला केवढी मेहनत करावी लागते. आणि खास करून माझे गुरुजी
त्यांचं नृत्य बघून तर वाटतं की म्हणजे तो जणू त्यांचा श्वासच आहे नृत्य हा. इतकी सहजता त्यांच्या नृत्यात, म्हणजे गुरुजींच्या डोक्यावर एकही केस नाही, पण ते अशी सुंदर राधा वेणी घालताना दाखवायची की तुम्हाला डोळ्यासमोर प्रत्यक्ष राधा उभी राहील. तर अशा प्रकारची सहजता ओडिसी नृत्यात जी आहे ती आपल्या नृत्यात कशी यायला पाहिजे, त्याच्यासाठी मग ते तंत्र, मग ओडिसी नृत्यामधले चौक, त्रिभंग हे सगळे प्रकार स्थित्या आहेत शरीराच्या. नंतर मग त्याच्यामध्ये ज्या प्रकारची विशिष्ट प्रकारे वख्यचलन केलं जातं, बॉडी मुवमेंट जी आहे ती शिकावी लागली. आणि ते करता करता हे मी सादरीकरण करताना केलं. आणखीन मला कधी शिकवायचं नव्हतं, म्हणजे मला शिक्षिका व्हायची तेवढी इच्छा नव्हती नृत्याची तरी, कारण मी इकॉनॉमिक्स शिकवायचे काही वर्ष, ते पण मी तुम्ही रुईयामध्ये लेक्चरर होता. हो हो, मी अर्थशास्त्र विषय शिकवायचे, पण मग ते मागे पडलं. तुमच्याकडे विद्यार्थी साधारण किती वयोगटापासून येतात? हां, तर मी सांगते, मी तुम्हाला आताच म्हणाले की मला तर शिकवायचंच नव्हतं, पण मी जी ओडिसी नृत्याची शिक्षिका झाली ती माझ्या विद्यार्थिनीमुळे. म्हणजे एक कार्यक्रम होता आणि एक छोटी मुलगी आली आईवडिलांना घेऊन की मला डान्स शिकायचा आहे हा. तर मी तिच्या आईवडिलांना म्हटलं मी काही शिकवत नाही, हे नंबर आहेत माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे, तुम्ही जाऊन शिका. परत 2-3 महिन्यांनी ती आली की नाही, तिला तुमची स्टाईल शिकायची, तुमच्याचकडनं शिकायचं. तर मी म्हटलं माझे तर क्लासेस नाही आहेत आणि मी इथं कुठे घेणार. तर तिचे आईवडील मला म्हणाले की आम्ही सुरू करतो तुमच्यासाठी क्लासेस. अरे वा. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, आणि मी शिकवायला सुरुवात केली. आणि खरं सांगू प्रमोदजी की तेव्हा मला जाणवलं की मला शिकवायलाही खूप आवडतं, म्हणजे शिकवताना आपण किती शिकू शकतो हे मला तेव्हा कळलं. शुभदाताई अत्यंत परफेक्शनिस्ट आहेत, म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे जशी हवी तशीच लागते. अगदी कोणी विद्यार्थी असेल पहिल्या स्टेपमध्ये अडकला तर त्या कधीच पुढे जाणार नाही जोपर्यंत ती एक गोष्ट आम्हाला व्यवस्थित येत नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट प्रत्येक हावभाव, इवन ड्रेसिंग, तुम्ही कसे ड्रेस होता, एक पिन कुठे लावली आहे, प्रत्येक गोष्टी त्यांना अगदी परफेक्ट लागते. तर तो एक नेहमीच आमच्यावर दबाव असतो की त्यासमोर बसल्यात तर 100% जास्त दिलं पाहिजे, हे नेहमी मनात कुठेतरी असतं. मैं लगभग उनसे 9-10 साल से ओडिसी सीख रही हूँ, पर मैं जब से छोटी थी तभी से मेरी उनसे पहचान हुई थी. एज अ जूनियर आर्टिस्ट जब मैं उनका परफॉर्मेंस देखने जाती थी, मैं बहुत ही उनके परफॉर्मेंस से मेस्मराइज हो गई थी, और तभी मैंने सोच लिया था कि मैं ओडिसी सीखूंगी शुभदा जी से. अभी बस उनके साथ मेरी जर्नी स्टार्ट हो गई है, जिसको 9-10 साल हो गए. उनके प्रोडक्शंस में मैंने डांस किया है, और उनके आशीर्वाद से मैंने थोड़े सोलो परफॉर्मेंसेस भी किए हैं, और बस उनका आशीर्वाद अगर रहेगा मेरे ऊपर तो और हम सब डिसाइपल्स पे, तो हम अच्छा कर पाएंगे. हे सगळा प्रवास सुरू असताना तुम्ही नवीन प्रोडक्शन्स काही केलीत आणि मग परदेश दौरे सुरू झाले तुमचे. कुठे कुठे प्रवास केलात तुम्ही? तसं मी युरोपमध्ये खूप प्रवास केला. लंडन स्कूल ऑफ फिलॉसॉफीसाठी मी जवळजवळ 8-10 वर्ष दरवर्षी वर्कशॉप्स घेत होते. अरे वा. आणि त्यांचा आर्ट इन ॲक्शन एक फेस्टिवल असतो खूप मोठा, तिथे जवळजवळ 4-5 वर्ष मी कार्यक्रम केले आहेत. अरे वा. अमेरिकेमध्ये मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये वर्कशॉप घेतले आहेत. म्हणजे तुम्ही शिकवायला तिकडे जात हो, होते? शिकवायला आणि प्रोग्राम करायला, असे दोन्ही प्रकारे मी म्हणजे तुमचा कार्यक्रम बघितल्यानंतर तुम्ही आम्हाला शिकवा. तर युनिव्हर्सिटीमध्येही शिकवले आहे, तिथल्या नृत्याचे वर्कशॉप्स घेतले. भारत सरकारतर्फे मी फेस्टिवल ऑफ इंडियासाठी घाना, नंतर व्हेनेझुएला अशा देशांमध्येही प्रवास केला आहे. खास करून फ्रान्समध्ये तर जेव्हा आपण परफॉर्म करतो ना तेव्हा खूप बरं, इतकं सुंदर दर्शक मिळतात आपल्याला की अगदी पापणीही न मिटता ते तुमचं नृत्य बघतात. आणि दुसरं म्हणजे मी 1-2 परदेशी कलाकारांसोबत एकत्रित काही प्रोजेक्ट्स केले. म्हणजे कसे? म्हणजे एक कर्टिस पेक म्हणून अमेरिकन कोरिओग्राफर आहे, तर तो आणि जर्मनीमधले लाईव्ह म्युझिशियन्स आणि भारतातनं मी आणि दुसरे एक भरतनाट्यम डान्सर, आम्ही तिथे गेलो आणि आम्ही एकत्रित एक डान्स ऑफ होप
हे प्रोडक्शन Dance of Hope. हां. अरे वा. आणि खूप सुंदर थीम होती आणि तो जो कर्टिस कंटेम्पररी कोरिओग्राफर होता. आम्ही प्युअर क्लासिकल आणि जर्मन म्युझिशियन्स बिथोवेन सिम्फनी वाजवतात. अरे असं वा. तो उत्कृष्ट अत्यंत एम्बिशियस पण खूप छान असा कार्यक्रम होता. हा अनुभवच खरंच. आणि वेगळा आहे. याचा गंमत काय झाली, कर्टिस पेक त्यांची जी भाषा असते आणि आपली फरक असतो. हो. तर तो कोरिओग्राफी करताना आपण कसं नर्तकाचं नाव घेऊन दिस पर्सन विल बी हिअर असं काहीतरी सांगतो. तर तो दिस बॉडी हिअर दॅट बॉडी देअर. तर मला पहिल्यांदा खूपच अनइझी होत होतं की हे काय आहे. कारण त्यांचे जी नृत्यशैली असते वेस्टर्न क्लासिकल, त्याच्यात एक कॅलेंडरमध्ये कसं सुंदर असं एक चित्र निर्माण केलं तसं ते चित्र निर्माण करतात. पण आम्ही जसे हस्तमुद्रा करतो, नेत्राचे आविर्भाव करतो, फेशियल एक्सप्रेशन ते करत नाहीत. पण जेव्हा त्याने ते बघितलं तो अवाक झाला आपल्या हस्तमुद्राने बघून. आणि एकदा तो काय मला म्हणाला, कॅन वी लिफ्ट यू. तर आधी तर मला कळलं नाही हा काय म्हणतोय. मी म्हटलं हो कॅन वी लिफ्ट यू म्हणजे ते जसं वेस्टर्न क्लासिकलमध्ये उचलून घेतात नर्तकीला. तर मी म्हटलं नो नो यू कॅन डू दॅट, यू कॅन टच अस. थोडा तो घाबरला. म्हटलं व्हॉट हॅपन. म्हटलं नो, आवर टेक्निक इज सच दॅट यू डू द ॲक्शन ऑफ लिफ्टिंग मी, आय डू द रिॲक्शन. आणि ते ऐकून तो खूपच म्हणजे इतका आश्चर्यचकित झाला. आणि मी त्याला म्हटलं दिस इज रिटन इन अवर स्क्रिप्चर्स, वेन इट इज क्लासिकल डान्स वी कॅन स्टील प्रेझेंट. पूर्ण आपण नाट्य उभं करू शकतो मागे, काही बॅकड्रॉप न चेंज करता किंवा सेटिंग न चेंज करता, फक्त आमच्या शरीराच्या अभिनयातून पदन्यासातून आम्ही करू शकतो ते ऐकून. तर त्यांना आपल्या कलांबद्दल जो काय आदर होता तो अजून द्विगुणित झाला. तो हा असा अनुभव. नंतर मी एक फ्लेमिंको डान्सर आहेत जर्मनीमध्ये आणि स्पेनमध्ये, त्यांच्याबरोबर पण एकत्रित खूप कार्यक्रम केले. तर परदेशातले अनुभव नर्तकांबरोबर आणि प्रेक्षकांसोबत खूपच अगदी एक तर खूपच छान अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटतो. व्हेनेझुएलामध्ये आम्ही गेलेलो आणि त्यावेळेस तो देश अजूनही अत्यंत आर्थिक कठीण परिस्थितीत आहे, संकटात आहे. त्यामुळे आम्हाला तर खूप भारत सरकारतर्फे गेलेलो, आम्हाला सगळीकडे प्रोटेक्शन होतं आणि आमचा कार्यक्रम खूप फुल हाऊस खूप सुंदर झाला. कार्यक्रमाच्या शेवटी एक मुलगी मला भेटायला आली, ती स्वतः कलाकार. मला म्हणाली आय एम आर्टिस्ट अँड आय लव्ड युअर परफॉर्मन्स. कारण तिथे गरिबी खूप आहे व्हेनेझुएलामध्ये. बट आय डोंट हॅव एनिथिंग टू गिव्ह यू, मला माझ्याकडे काही नाही तुला द्यायला. असं म्हणून तिने तिच्या कानातले काढून मला दिले. आणि ते नुसते कानातले नव्हते प्रमोदजी, ते कानातले त्यांच्या देशाचा मॅप होता. अरे वा. आणि ते गिफ्ट मला अजूनही मी ते अगदी जपून ठेवलेलं आहे. शुभदाताई, ह्या गप्पा होत असताना तुम्ही जे काही आम्हाला अनुभव सांगतायत, काही चित्त थरारक आहेत. आणि मला असं वाटतं की कलावंताला कोणीतरी समोरून आव्हान करणं आणि शाबासकी देणं या दोन गोष्टी असतात. तुम्हाला शाबासकीचे असे अनेक प्रसंग आलेले आहेत, ज्यातला तुम्ही एक मगाशी शेअर केलात. अजून असे काही प्रसंग जगातले आहेत? प्रसंग तर भरपूर आहेत. म्हणजे जेव्हा मी रामचरितमानसमधला प्रसंग सादर करायचे तेव्हा अनेक वेळा म्हणजे मला खूप ऑकवर्ड पण व्हायचं की अनेक वयस्क माणसंही येऊन नमस्कार करायचे. बरोबर. आणि एक लंडनमध्ये करेबियन हिंदू सेंटर आहे आणि ते तिथे करेबियनमधली हिंदू लोक दर रविवारी मंदिरासारखं भेटून काही काही ॲक्टिव्हिटीज करायचे. तर त्यांच्या सेंटरमध्ये माझा एकदा कार्यक्रम होता आणि तिथले एक पंडितजी होते ज्यांनी माझा कार्यक्रम आधी बघितलेला. आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी तिथे त्यांचे मोठे प्रमुख पंडितजी आलेले. तर या पंडितजींनी त्यांना सांगितलं कि पंडित जी आप कभी रोए हैं क्या. तर ते म्हणाले ये क्या सवाल है. तर ते बोले अगर आप रोए नहीं तो आज आप रोएंगे, आप शुभदा जी का प्रोग्राम देख के रोएंगे. आणि मला इथे टेन्शन आता कसा होईल कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमाच्या शेवटी खरंच ते पंडितजी मला ग्रीन रूममध्ये भेटायला आले आणि मला म्हणाले आज तुमने हमें रुला दिया. रामायणामधला तो जटायुवधाचा प्रसंग होता. तर अशा प्रकारच्या खूप प्रतिक्रिया अनेक वेळा. ह्याच रामायणाची एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. कारण रसिक कसा असतो,
तर मी असा कार्यक्रम करत होते आणि मीच राम, मीच लक्ष्मण म्हणजे शास्त्रीय नृत्यात आम्ही कसं एकच कलाकार सर्व भूमिका करत कॅरेक्टर्स असतो आपण. तर कार्यक्रम झाला, खूप उत्कृष्ट झाला, सगळं काही जमून आलेलं संगीत आणि मी ग्रीन रूममधले आले आणि एक महिला आली लहान मुलीला घेऊन आणि मला म्हणाली, सॉरी मॅडम, ही मुलगी माझ्या मागे लागली आहे, मला राम बघायचं आहे, राम बघायचं आहे. आणि मी तशीच त्याच कॉस्ट्यूममध्ये उभी आहे. ती मुलगी मला बघते आणि म्हणते, हा राम नाही आहे. म्हणजे मी ज्या क्षणी जो राम केलेला, ज्याच्याशी मी एकरूप झालेली, त्या क्षणी तो बालरसिक त्याच्याशी एकरूप झालेला. मला इतकं त्याचं की म्हणजे कसा असा रसिक मिळाला की ज्याचा कॅनव्हास ब्लँक आहे. मला एक सांगा, ह्या सगळ्या प्रवासामध्ये अजून काही तुम्हाला लिहावंसं वाटलं का? हो, लिहावंसं तर खूप वाटलं आणि जे करावंसं वाटतं त्याच्यात अजून एक गोष्ट आहे, मला अनसंग हिरोज ऑफ इंडिया, म्हणजे ज्यांची ग्लोरी लोकांपर्यंत पोहोचली नाही ते पण पोचवायची इच्छा आहे. बरोबर. आणि हे जे लिखाणाचं तुम्ही सांगितलं ना, ते खरं तर मी जेव्हा आयुष्यात कठीण काळात जात होते अत्यंत, त्यावेळेस आपले विचार जे असतात ना, तेव्हा त्याचा उद्रेक झाला आणि तो ना काव्याच्या स्वरूपात झाला. तर मी कविता लिहायला लागले, पण मी त्या कोणाला दाखवत नव्हते. तर मी त्या अशाच अर्ध्या तर फाडून फेकून द्यायचे किंवा ठेवून द्यायचे. आणि ते अनुभव असे, आम्ही एक गंगाराम गवाणकर ज्यांनी चित्रांगदा लिहिलं, त्यांच्यासोबत आम्ही एका परीक्षक म्हणून मी एका ठिकाणी गेलेले. तर तिथे बोलता बोलता ते मला म्हणाले, तुझे इतके छान अनुभव आहेत, तू का नाही लिहित? तर म्हटलं बघूया. पण गंगाराम काकांचं तुम्हाला माहिती आहे ना, एकदा त्यांना लागलं की ते मागे लागतात, तू किती लिहिलं असं करून त्यांनी मला 2-3दा विचारलं. आणि मग मला एक स्फूर्ती मिळाली की एवढे महान लेखक मला लिहायला सांगतात. आणि म्हणून मग मी लिहायला सुरुवात केली. आणि तो जो भावनांचा उद्रेक होता तो काव्यातून मग आपल्या एक पद्यात आला. आणि मग मी मयूरपंख हे पुस्तक लिहिलं, ज्याच्यामध्ये पूर्ण माझ्या आयुष्याचा जो प्रवास होता त्याच्याबद्दल थोडंसं लिहिलं. काही गोष्टी मला वाटत, ज्या मी लोकांपासून लपवत होते, त्या लोकांपर्यंत पोचाव्यात असं वाटत होतं की एखादी त्याचा ती गोष्ट ऐकून त्यातनं काहीतरी लोक शिकतील किंवा त्यांना काहीतरी फायदा होईल असं मला वाटलं. म्हणून मी ते पुस्तक लिहिलं. आता खरं सांगायचं तर ते पुस्तक आहे, इट्स अ स्टोरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायव्हर. आणि जेव्हा आपण त्या अत्यंत कठीण काळातनं जात असतो तेव्हा आपण ती गोष्ट लपवत असतो. पण जर ते आपण यशस्वीरित्या तो कठीण काळ आपण पार पाडला आहे, ती परीक्षा आपण पास झालो आहोत यशस्वीरित्या, तर ते सांगितल्यावर अनेक लोकांना हुरूप येईल, प्रेरणा मिळेल. त्या उद्देशाने मी ते लिहिलं. आणखी मग त्याचंच इंग्रजीमध्येही ते पुस्तक आलं आहे, द सेलेस्टियल प्लूम म्हणून क्रॉसवर्डने पब्लिश केलं आहे. आणि मी जेव्हा मी नृत्याचे वर्कशॉप आणि घेत होते, खास करून परदेशात, तर तिथे मला माझे तिथले विद्यार्थी सांगायचे, वाय डोंट यू राईट, कारण मी सगळं एक्सप्लेन करायचे. मग ते पुस्तक आलं. आणि आता मी ओडिसी नृत्यावर, म्हणजे अगदी औद्र मगधी ते ओडिसी, हा प्रवास कसा झाला या नृत्याचा, त्याच्यावर मी पुस्तक लिहिते. अरे वा. शुभदाताई, मला अजून एक महत्त्वाची गोष्ट विचारायची. तुम्ही पुस्तकं लिहिलीत, नाटक करताय किंवा उभं करताय एखादं प्रोडक्शन, त्याबरोबर समाजासाठी तुम्ही आता पर्यावरणावरही करू इच्छिताय. पण त्या पलीकडे जाऊन तुम्ही आजूबाजूला बघत असताना तुम्हाला काय जाणवतं? एक वेगळा प्रश्न आहे हा. एक कलावंत म्हणून आपण, कारण तुम्ही अर्थशास्त्र शिकलेला म्हणून मी हा तुम्हाला प्रश्न विचारलाय. बरोबर आहे. एक कलावंत म्हणून जेव्हा मी समाजाकडे बघते तेव्हा मला अनेक वेळा असं वाटतं की आता सध्या आपण इतकी टेक्नॉलॉजी आणि खास करून हे 2 वर्ष इतकी कठीण गेली आपल्या सर्वांना, कलाकारांना,
आणि प्रत्येकाने जे बाहेर जाणारं आपलं मन होतं ते आत केंद्रित केलं तर एक वेगळ्या प्रकारचा समाज आपण निर्माण करू शकतो. म्हणजे बरोबर. आता जे आपण सगळीकडे जगात, फक्त भारतातच नाही तर सगळीकडे जगात जितक्या भांडणं, युद्ध ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, बरोबर. त्याच्याबद्दल मला अत्यंत कारण सगळं आहे आपल्याकडे, तरीही आता आपण बघतो की अनेक मुलं डिप्रेशनमध्ये असतात. तर या सगळ्या गोष्टींसाठी समाजाने जागरूकपणे काहीतरी करायला पाहिजे. आणि मला वाटतं आपल्या कलाकारांनीही काही करायला हवं की ज्या आपल्या कलेच्या योगे या मुलांपर्यंत अशा प्रकारे शुद्ध स्वरूपात कला नेली पाहिजे की ते कधी डिप्रेशनमध्ये जाणारच नाही. बरोबर. संगीताचा इतका प्रभाव असतो आपल्या शरीरावर, नाटकाचा प्रभाव असतो त्यांना प्रेरित करायला, नृत्याचा प्रभाव असतो त्यांना प्रेरित करायला. तो ही जी कॉम्पिटिशन आता आपण बघतो सगळीकडे की एक सुपरफिशियल लेवलची कॉम्पिटिशन आहे, ती होता कामा नये. आणि खऱ्या अर्थाने आपण स्वतःचीच कॉम्पिट करून स्वतःचाच विकास करायला पाहिजे. हा जो संदेश आपल्या तरुण पिढीपर्यंत जायला पाहिजे त्याची खूप आवश्यकता आहे. आणि तो मला वाटतं आपल्या कलाकारांची ती जबाबदारी आहे. आणि म्हणून मी म्हणजे अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी फ्री म्हणजे त्यांच्याकडून पैसे न नाही घेता न तुम्ही घेता त्यांना ते शिकवता. करते. बरं. आणि जिथे जिथे मला वाटतं की ते कॉज आहे काहीतरी तर तिथे तिथे आम्ही जाऊन नृत्य करतो. वा. आणि नेहमी मी आणि माझे विद्यार्थी पण मी तसेच तयार करते. त्यांनीही समाजाचा विचार आधी केला पाहिजे, फक्त स्वतःचा विचार करून चालणार नाही आता आपल्याला. बरोबर. रंगा येईओ मध्ये पुन्हा आपलं स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत ज्येष्ठ ओडिसी नृत्यांगना शुभदा वराडकर यांच्याशी. आणि ह्या गप्पा अजूनही अशा चालू राहणार आहेत. शुभदाताई, प्रेक्षक कुठेही गेलेले नाही आहेत, आपल्याला त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. कारण गप्पा मारायच्यात याच्यासाठी की आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. समाज समजून घेतला की समाजाने पण आपल्याला समजून घ्यावं असं वाटत असतं. तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सहकार्य केलं, काही मित्र मिळाले, मैत्रिणी मिळाल्या, त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला मदत होते ती विद्यार्थ्यांच्याकडून असं मला वाटतं. तुमचे काही विद्यार्थी आज काय वेगळ्या पद्धतीने काही काम करतायत असं तुम्हाला जाणवतंय? त्याच्यातल्या काहींची जरा मला नावं सांगितली हो तरी. नक्की. माझ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे मला खूप तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही जिथे नृत्याचे वर्ग घेतो तिथे अनेक ॲक्टिव्हिटीज असतात आणि ही शास्त्रीय नृत्याची एक ॲक्टिव्हिटी आहे. तर आमचे चेअरमन नेहमी म्हणतात तुझ्या मुलींना खूप छान वेगळ्या वाटतात. म्हणजे आपली संस्कृतीची जी जपणूक करतात आणि ते पूर्ण वागणुकीत दिसून येतं. तो विनम्रपणा आणि जे काही क्वालिटीज आता जरा कमी दिसतात तर त्या आपल्या जेव्हा आपण काही ह्या हजारो वर्षापासून आपल्या देशात प्रचलित असलेल्या कला इतकी आपली परंपरा आहे, त्या परंपराची जपणूक करता करता ती एक वेगळं व्यक्तिमत्व तयार होतं. तर अशा माझ्या विद्यार्थिनी आहेत. माझ्या मोठ्या भावाची मुलगीच आहे मिताली वराडकर. ती स्वतः उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ख्यातीची स्विमर आहे. म्हणजे तिने ब्रिटिश चॅनल, रॉक ऑफ जिब्राल्टर असं सगळं स्विमिंगचे सगळं केले आहेत इव्हेंट्स. तरीही तिला नृत्यामध्ये ती विशारद आहे. आणखीन तिला अत्यंत आवड आहे आणि माझ्या सगळ्या प्रोडक्शन्समध्ये मला मदत करतेच. त्याचप्रमाणे माझी श्रेया सबरवाल म्हणून हे एक दुसरी विद्यार्थिनी आहे. तीही माझ्यासारखीच म्हणजे नृत्याचं वेड असलेली. त्यामुळे तिनेही स्पेशल टीचर होती. तिने पण आपली नोकरी सोडून पूर्ण वेळ ती शास्त्रीय नृत्याला देते. माझ्या संस्थेमध्ये पण आम्ही जे काही कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये ती साथ देते आहे. अत्रेयी चौधरी म्हणून एक आहे, ती पण थिएटरमध्ये तिला अत्यंत आवड आहे. बंगालमधली त्या थिएट्रिकल बॅकग्राऊंडमधले तिचे आजोबाणी आणि तरीही ती ओडिसी नृत्यात खूप पारंगत आहे. आणि ह्या मुली सगळ्या कॉम्पिटिशनला जाऊन मला काय एवढं इंटरेस्ट नसतो की जा कॉम्पिटिशनमध्ये, कारण मला माहिती आहे प्रगती स्वतः करतायत चांगली, पण सगळीकडे जाऊन चांगली पारितोषिकं आणतात आणि करतायत, मेहनत करतायत. पण त्याच्याबरोबर मला असं वाटतं की मी तुमच्याबरोबर एक चित्रांगदा केलं होतं. ते नाटक बघायला
सैफ अली आणखीन हां. हे आले होते. ते काय आले होते ते नाही. नंतर मला कळलं नंतर होतं. काय ती सारा शिकायची माझ्याकडे लहानपणापासून. म्हणजे तिची पण अशीच तिच्या आईने फोन केला. मला माहीत नव्हतं कोण फोन करत आहे की बरं. तिला शिकायचं आहे. तर मी त्यांना म्हटलं की मी घरी नाही येऊ शकत, तुम्ही क्लासमध्ये पाठवा. हम्म. मग नंतर मग त्या मला म्हणाल्या आपण भेटूया तरी. मग भेटल्यावर कळलं की त्या अमृता सिंग होत्या. हां. आणि मग त्या म्हणाल्या की तिच्या 3-4 मैत्रिणी पण शिकायची इच्छा आहे, तर आपण क्लासेस सुरू करूया. असं करून ती शिकायला लागली. आणि तेव्हा ती खूप मेहनतीने नृत्य आणि शिकायची. ते दिसत होता तुमच्या हो, तुम्ही क्लासमध्ये- बघितलंय त्या पूर्ण क्लासमध्ये. चित्रांगदा. हो. त्याच्यामध्ये ती नृत्याला अगदी सिन्सिअरली यायची. आणि शाळेत होती तेव्हा. हो. त्याच्यानंतरही ती खूप शिकली. मग नंतर अमेरिकेला गेली आणि आता तर खूप बिझी असते, त्यामुळे थोडंसं पण काय शास्त्रीय नृत्याचं असंच असतं, त्या इथे तिकडे जातात पुढे आणि परत परत येतात. कारण येतात. हे काय आहे, हा एक कोर आहे हम्म. आपल्या परंपरेचा, की एकदा ते व्यसनच असतं. हो. चांगली कला आपण जी शिकतो ती. खरंय, आणि ते खरंय. एकदा शिकलं की मग परत परत शिकावं असं वाटतं. थोड्याशा कुठल्या कधी कधी अनेक वेळा मुलींना नोकरी करावी लागते किंवा काही दुसरं करिअर करावं लागतं. कारण हे मला अत्यंत माझं दुःख आहे की माझ्या मुलींना तुम्ही सर्व काही सोडून फक्त शास्त्रीय नृत्य करा असं सांगू शकत नाही. कारण याच्यामध्ये अर्थशास्त्रात आम्ही कमी पडतो. बरोबर. केवळ क्लासेस चालवणं आणि मग त्याच्यातून अर्थार्जन कधी जे काही होईल ते. कारण पण म्हणजे- कार्यक्रम तसे आपल्या देशात कमी होतात, अजून व्हायला हवे असं मला वाटतं. कारण नवीन पिढीलाही ही आपली एवढी महान परंपरा आहे, बरोबर. ती पोचायला हवी त्यांच्यापर्यंत. मी नेहमी म्हणते की आपण परदेशातल्या कला आपण बघतो, हम्म, हम्म, हम्म. त्या आपण शिकायच्या, पण आपली कला, आपली मुळं आपण सोडू नये. खरंय. मला एकच सांगावं असं वाटतं आणि सर्व प्रेक्षकांना तुमच्या माध्यमातून मी विनंती करते की शास्त्रीय नृत्यकलांना तुम्ही प्रोत्साहन द्या. जिथे जिथे शास्त्रीय नृत्यकला असतील तिथे तुम्ही त्या बघून आपल्या मुलांना आणि सगळ्यांना प्रोत्साहित करा की इतकी महान परंपरा आहे. बरोबर. एखादी गोष्ट नवीन तयार करणं कठीण असतं, हम्म, हम्म, हम्म. निर्मिती कठीण असते, पण हा आपल्याकडे आपल्या तयार असा एक ठेवा आहे. नृत्याचा ठेवा आहे. तर त्याचं संवर्धन आपण करायला पाहिजे. आणि इतर देशातल्या कलांची कॉपी आपण करतोच, ठीक आहे, तिथल्या चांगल्या कला आपण आत्मसात कराव्यात, करू नये असं नाही, पण आपल्या कलांनाही आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. एक छोटासा शेर म्हणते जो मी नेहमी म्हणते की आपल्या या ज्या नृत्य कला आहेत आपल्या देशाचा खजिना आहे. बरोबर. अभी हाले दिल में तराने बहुत है, अभी जिंदगी के बहाने बहुत है, भीख न मांग दरे गैर पर, जब अपने ही घर में खजाने बहुत है. क्या बात आहे. वा 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 वा. तर असा आपल्याकडेच असलेला ठेवा आपण विसरू नये. या सुंदर ओळीवर आपण शुभदाताईंचा निरोप घ्यायचा आहे, पण त्यांनी आपल्याला केलेलं जे आव्हान आहे ते फार महत्त्वाचं आहे. मी शुभदाताईंची रजा घेतो. रंगा येईव.